जायकवाडीमधून लवकरच आता विसर्ग करण्याची शक्यता आहे। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आता 88% गेलेला आहे। 2 आठवड्यांपूर्वी 3% असलेलं धरण आता जवळपास पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे। लवकरच विसर्ग केला जाऊ शकतो आणि याच दृष्टीने आता गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाळ्यापासून मोठा पाऊस नसल्यामुळे चिंता होती की पाणी कुठून आणायचं, पण आता पाऊस भरभरून पडतोय आणि त्यामुळे जे सगळ्यात मोठं जायकवाडी धरण आहे ते जायकवाडी धरण 87%च्या पुढे गेलेलं आहे। आणि हा जो सागर आहे त्याचं नाव आहे नाथसागर आणि नाथसागरामध्ये जसं समुद्रामधल्या लाटा इथं दिसत आहेत तशाच पद्धतीनं या नाथसागरामध्ये लाटा सुरू आहेत आणि लवकरच धरणातून पाणी सोडण्याची विसर्ग करण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे। आणि आज 90% पाणीने हा धरण नाथसागर भरलेला आहे। या भरलेल्या नाथसागराच्या नाथाच्या पाण्याच्या लाटा आमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या अंगावर स्वागत म्हणून येत आहे। मंत्री आनंदात आहेत कारण इथे उद्योगाचा पाण्याचा प्रश्न होता तोही सुटलेला आहे, सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न होता तोही सुटलेला आहे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, जायकवाडी धरण, छत्रपती संभाजीनगर।